आणि मी धन्यवाद देतो ॲग्रिव्हिजनचे ऑर्गनायझर्स यांना की त्यांनी मला बोलवलं आणि शेतकऱ्यांना काही संबोधन करण्याची संधी मला दिली. तर आज मी महुआ प्लांट म्हणजे आपलं मोह झाड जे आहे त्याच्या विदर्भात काय उपयोगिता आहे, त्यापासून आपल्याला काय फायदा घेता येईल ह्या विषयावर मी तुम्हाला थोडंसं बोलणार आहे. तर जसे की आपल्याला विदर्भाची, आपण शेतकरी विदर्भातील आहे, आपल्याला माहीत आहे विदर्भामध्ये जवळपास 19,765 स्क्वेअर मीटरचा वन विभाग किंवा जंगल विभाग पसरलेला आहे आणि त्यामध्ये मव्याची भरपूर झाडे आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे जर तुम्ही 100 झाडे मोजली तर त्यामध्ये तुम्हाला 8 ते 9 झाडे म्हणजे जवळपास 10% झाडं महुआची सापडतील. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की मोहाचे झाड जे आहे ते अबंडंट आणि भरपूर प्रमाणात आपल्या विदर्भात अवेलेबल आहे. आणि जर आपण उत्पादनाचा सर्वे, मी आता हा 2 वर्ष आधीचा सर्वे आहे, तर विदर्भात प्रत्येक वर्षी जवळपास 150 मेट्रिक टन हे मोह जे आपण पाहत आहे स्क्रीनवर, हे कलेक्शन याचं होत राहते. हे छोटे छोटे शेतकरी, समाजातील लोक, काही ट्रायबल लोक हे याचं कलेक्शन करतात, जंगलात जातात, कलेक्शन करतात. कोणी 1 किलो, कोणी 5 किलो, कोणी 10 किलो, कोणी 20 किलो, भरपूर. आणि ते मग एखादा मोठा व्यापारी येतो, तो घरोघरी फिरतो, हे सगळं कलेक्ट करतो आणि मग पुढे तो ट्रान्सफर करतो. त्याचप्रमाणे टोळ जे आहे, ह्याच मव्याचं जे फ्रूट असते त्याचं बी, टोळ पिकल्यानंतर, फ्रूट पिकल्यानंतर त्याचं जे बी आहे, हे बीपासून त्याला आपण टोळ म्हणतो, याचंसुद्धा कलेक्शन लोक करतात आणि हे सुद्धा विकले जाते. तर याचंही कलेक्शन जर तुम्ही पाहाल महाराष्ट्रामध्ये, आपला विदर्भ रिजनमध्ये, तर जवळपास 40 मेट्रिक टन हा प्रत्येक वर्षी टोळसुद्धा कलेक्ट करण्यात येतो. तर हे जे कलेक्शन असते यांचं, यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने कलेक्शन सेंटर्स, शासकीय कलेक्शन सेंटर्स या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. त्यामध्ये काही NGO आणि हे जे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी आहेत यांच्या संयुक्त मानाने त्यांनी एक कलेक्शन सेंटर्स आहेत आणि जे शासनाचे निर्धारित जे रेट्स आहेत त्या रेट्समध्ये यांना ते घेतले जातात ह्या कलेक्शन सेंटर्सवर. तर महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भात भरपूर आहेत. साकोलीमध्ये एक आहे, कापगते साहेबाचे एक कलेक्शन सेंटर आहे. तर असे हे आहेत. आणि हे जे मोहाचं जे फळ आणि हे जे फ्रूट आहे किंवा मोहाचं जे हे मोह आहेत, हे आधी नव्हतं. आपल्या जे गव्हर्मेंट ऑफ हे जे आहे, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, यामध्ये ह्या लिस्टिंगमध्ये, MSPच्या लिस्टिंगमध्ये हे नव्हते, पण 2013मध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केले आणि त्यामध्ये हे मोह आणि हे टोळसुद्धा लिस्टमध्ये आले. आणि मग यांनी यासाठी MSP आपण एक देऊ बुवा ह्या लोकांना, असं ठरवण्यात आलं. तर मग त्यानंतर वेळोवेळी प्रत्येक वर्षी MSP याची रिवाईज होत जाते. आता करंट जे MSP चालू आहे ते मोहाला तुम्हाला 17 रुपये पर KG आणि 25 रुपये पर KG हे सीड्सचं, म्हणजे टोळाचं 25 रुपये किलो आणि मोह हे 17 रुपये किलो हे करंट रेट सुरू आहेत. तर ह्या रेटनी जे गव्हर्मेंटचे कलेक्शन सेंटर्स आहेत ते तुमच्याकडून विकत घेतात. पण व्यापारी काय करतो, शेतकऱ्याला किंवा त्या गरीब जनतेला थोडेसे 2-4 रुपये जास्त देतो आणि हे कलेक्ट करून स्वतः घेऊन जातो. आणि त्यानंतर हे सगळा जो कलेक्शन असतो, हा सगळा कलेक्शन मेट्रोजमध्ये, सिट्यांमध्ये, मोठमोठ्या सिट्यांमध्ये जातो. नागपूर, मुंबई, इकडे तिकडे म्हणजे बँगलोर या ठिकाणी जातो. आणि जो ॲक्च्युली जो मेहनत करणारा व्यक्ती आहे, शेतकरी किंवा जे कलेक्शन जे ॲक्च्युअल करतात, त्यांना त्याचं काहीच बेनिफिट मिळत नाही. 17 रुपये किलो आणि 25 रुपये किलो हे काही म्हणजे ते त्यांचं काही हे नाही आहे, म्हणजे खूपच कमी त्यांना हे होते. तर याचा उपाय असा आहे, याच्यावर सोल्युशन जर काढतो म्हटलं, किंवा शेतकऱ्यांना जर आपलं स्वतःचं जर थोडंसं लाईव्हवूड आपलं वाढवायचं असेल किंवा काही त्यातून पैसा अर्न करायचा असेल, तर शेतकऱ्यांनी स्वतः ह्या प्रोजेक्ट्सचं प्रोसेसिंग करायला पाहिजे, याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायला पाहिजे. कारण 17 रुपये घेऊन त्याला काहीच मिळत नाही. तर याच्यात व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल हे आपल्याला थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर
हे जे आपल्या विदर्भात जे भरपूर उपलब्धता आहे मोहाची आणि टोळाची, याचा आपण स्वतःच जर वापर केला, म्हणजे दुसऱ्या मोठ्या व्यापाऱ्याला न विकता आपण जर स्वतः प्रोसेस केलं तर आपण 2 पैसे कमवू शकतो आणि आपली जी लाईफस्टाईल आहे थोडीशी इम्प्रूव्ह करू शकतो. तर पहिला जर आपण पार्ट बघितला मोह, याचे काय फायदे आहेत? ह्या मोहामध्ये जर तुम्ही केमिकली, आता मी अभ्यास केलेला आहे याच्या, तर याच्यामध्ये शुगर्स, मोह फुलामध्ये शुगरचं कंटेंट हे 54% आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात शुगर त्याच्यामध्ये आहे. प्रोटीन्स आहेत 6%, फायबर्स आहेत, व्हिटॅमिन सी आहे, मिनरल्स आहेत. तर असे हे मेजर केमिकल त्याच्यामध्ये उपलब्धता आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर औषधीय गुण आहेत. मी ॲक्च्युली स्पेशली औषधी क्षेत्राचा माणूस आहो, तर औषधीवर जास्त काम केलेलं आहे मी. याच्यापासून औषधीवर जास्त काम केलेलं आहे. तर मोह जे असते आपलं ते इट इज हिपॅटोप्रोटेक्टिव्ह, म्हणजे लिव्हर जे आपलं असतं, लिव्हरला ॲज अ टॉनिक ते काम करतं. आणि जे तुमचे ब्लड ग्लुकोज जे आपल्या ब्लडमध्ये जे बाईल्स आहेत तुमचे SGPT SGOT, जे कोलेस्ट्रॉल वगैरे लेवल्स आहेत, त्याला कंट्रोल करण्याचं काम हे मोह करता. ॲन्थेलमेंटिक, जे लहान मुलांना जे वर्म्स वगैरे होतात पोटामध्ये, ते सुद्धा याच्यानी क्युअर होतात. ॲनाल्जेसिक पेनकिलर आहे हा, अँटीऑक्सिडंट आहे. आणि या अगोदर वर्षोनवर्षे आपले जे आजी किंवा आपले जे पडदादे होते, ह्या मोहाचा वापरसुद्धा आधी करायचे. ते कशासाठी करायचे? पहिला त्याचं म्हणजे ॲज अ फूड, म्हणजे कॅटल फीड, जे त्यांचे गाई म्हशी किंवा जे घरचे जे पाळीव प्राणी होते, त्यांच्यासाठी मोह हा एक खूप छान असा एक फीड आहे. कारण तो एकदम न्यूट्रिएंट आहे, बिकॉज इट कंटेन्स शुगर आणि कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये भरपूर असतात, प्रोटीन्स. देन मेडिसिनली आणि औषधीसाठी पण हे लोक वापरायचे, आधीचे लोक. ट्रेडिशनल जर तुम्ही आधीचा जर इतिहास बघितला तर मोहाचा वापर हा स्किन डिसीज ट्रीट करण्यासाठी वापरत होते लोक. हेडेकसाठी, डायरिया, लॅक्टेशन, म्हणजे एखादी जर बाई डिलिव्हरी झाली, बाळ झालं तिला, तर तिचं जे लॅक्टेशन वाढवायसाठी, मिल्क प्रोडक्शन वाढवायसाठी सुद्धा मोह एकदम जबरदस्त आहे, म्हणजे वेल रिपोर्टेड आहे. लॅक्टेशन भरपूर वाढतं आणि मिल्कचं प्रोडक्शन वाढतं. इवन आपल्या गाई म्हशींमध्ये पण जर तुम्ही त्यांना मोहाचा जर त्यांना कॅटल फीड दिलं तर मिल्कचं प्रोडक्शन जबरदस्त पाहण्यात येतं आहे. पुन्हा कफ वगैरे यासाठी हे मेडिसिनली वापरत होते. आणि हे झालं ट्रेडिशनल यूज. पण आजच्या तारखेला आपण काय करू शकतो? आता काय सुरू आहे मोहावर? जर तुम्ही मार्केटमध्ये जर सर्वे केला किंवा पाहाल तर खूप लोकांनी हे काम केलेलं आहे. मार्केटमध्ये मोहाचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. लोक त्याचं हे करतात, व्हॅल्यू ॲडिशन करतात आणि ते थोडेफार इन्कम आपली करत राहतात. जसं फॉर एक्झाम्पल हे दिलेले आहे मी. भरपूर प्रॉडक्ट्स आपले मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पुरी सॉस वगैरे, मोहाचे सॉस बनवून विकतात. त्याच्यामध्ये फ्रेश मोह फ्लावर्सचाही उपयोग होतो. फ्रेश फ्लावर्स आर क्रस्ड इन टू पुरीज आफ्टर रिमूव्हल ऑफ स्टेमेन्स मॅन्युअली अँड प्रोसेस टू मेक पुरीज. हे सुद्धा याचं म्हणजे पुरीज बनवतात, फ्रेशली बनवून यांच्या खाण्यासाठी वापर होतो. मग हे मोहाचा ज्यूस, फ्लावर्सचा ज्यूस, फ्रेश फ्लावर्स त्याला ज्यूस बनवून त्याचं ठेवतात आणि हे विविध ठिकाणी बेकरीजमध्ये वगैरे किंवा काही प्रॉडक्ट्स बनवायला, केक्स, बिस्कुट्स वगैरे बनवायला ॲज अ स्वीटनर त्याचा वापर होतो. देन मोहाचे जॅम्स अवेलेबल आहेत. मोहाचे जॅम्स तुम्ही बनवू शकता. तर जे पिकलेले मोह असतात त्याचं राईप असं हे करून त्याला प्रोसेस करून जॅम इज मेड विथ ॲडिशन ऑफ सायट्रिक ॲसिड त्याच्यामध्ये टाकतात. रेड्यूस ॲस्ट्रिंजंटी फ्रूट्स. देन त्याच्यामध्ये दुसरे फ्रूट्सही टाकतात, जाम वगैरे, ऑरेंज, हे मिक्सर करून मोह आणि त्याचा जो जॅम बनतो तो खूपच पौष्टिक आणि एकदम बढिया ॲक्सेप्टंट आणि न्यूट्रिएंट राहतो. हेल्दीसाठी चांगला आहे. देन मोहाचे RTS, रेडी टू सर्व जे प्रिपरेशन्स आहेत, ब्रेव्हरेजेस, ज्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9% म्हणजे नॉन अल्कोहोलिक आहे हे. आणि वाईन्समध्ये मग याच्या वाईन्स पण बनते. जर थोडंसं याला फर्मेंट केलं, ह्या RTSला जर फर्मेंटेशनला पुढे जर प्रोसेस केलं तर 8 ते 9% कंटेंट असलेली वाईनसुद्धा तुम्हाला मिळते आणि एकदम हेल्दी आणि न्यूट्रिएंट वाईन ते राहते. तर हे नॉन अल्कोहोलिक ब्रेव्हरेजेस पण याचे आहेत, कोल्ड्रिंकसारखे मोहाचे, हे पण मार्केटमध्ये मिळतात. तर याच्यासाठी फ्लावर्सचा उपयोग होतो. फ्लावर्सला शिजवतात, त्याला एक्स्ट्रॅक्ट करतात. त्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी जिंजर,
फेनेल जे काय आपल्याला ॲडिशन टेस्ट करायचे असेल, फ्लेवर्स टाकायचे असतील ते टाकून याचे ड्रिंक्ससारखे महुआ ड्रिंक्स RTS, त्याला RTS म्हणतात, रेडी टू सर्व ड्रिंक्स. तर हे सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आपल्याला पाहायला मिळतील मार्केटमध्ये. देन महुआचे लड्डूसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते सुद्धा आपण प्रोसेस करून त्याच्यावर काम करू शकतो. महुआ वाईन्स तेच सांगितलं, RTSच्या पुढची स्टेप आहे ती. त्या आपण हां तेच राब जे आहे, राब ॲक्च्युली ते ज्यूसमध्ये येईल. म्हणजे ते ॲज अ स्वीटनर यूज करतो आपण. ते कुठलंही आपलं पक्वान किंवा काही प्रिपरेशन किंवा बिस्कुट्स बनवायचे असतील, जॅम बनवायचे असेल, त्याच्यामध्ये जर गोडपणा तुम्हाला टाकायचा असेल तर हा ज्यूस तुम्ही त्यात मिक्स करा. म्हणजे हां ते आहे ना, ते कॉन्सन्ट्रेट बनते ना. त्या महुआमध्ये जवळपास 60% शुगर्स आहेत. तुम्ही त्याच्या ज्यूस त्याला जर हे केलं ना, एक्स्ट्रॅक्ट केलं, ते ठेवलं तर ते एकदम थिक ज्यूस तुम्हाला मिळेल त्याचं. आणि ते थिक असल्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोबियल कंटॅमिनेशन होत नाही आणि ते प्रिझर्व करता येईल तुम्हाला. जर वेल क्लोज कंटेनर तुम्ही जर चांगल्या झाकणात त्याला ठेवलं तर ते कितीतरी वर्ष ठेवता येईल त्याला. तुम्ही जसं पाण्यामध्ये तुम्ही साखर घ्या आणि त्याला ठेवा, ते काही खराब होत नाही त्याच्या थिकनेसमुळं, म्हणजे विस्कसिटीमुळे ते खराब होत नाही. आणि हे महुआमध्ये ऑलरेडी आपलं ते हे आहेच, शुगर्स आहेतच आणि इतर दुसरेही त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्यामुळं ते खराब होत नाही, ते राहतात. तर ते ज्यूस हां नाही, क्रिस्टलाइज मग कशाला करायचं क्रिस्टलाइज आपण. आपल्याकडं कसं आहे, हे महुआचं अवेलेबिलिटी इतकी आहे, प्रत्येक वर्षी तुम्हाला मेट्रिक मी सांगितलं ना कलेक्शन, हे आपलं मोह फुलाचं कनेक्शन जवळपास विदर्भात 150 मेट्रिक टनाचं आहे इयरली. तुम्ही फ्रेशली हे करा ना, त्याला फ्रेश प्रोसेस करा. तर हे ज्यूस तुम्ही स्टोअर करून कराल काय, तुम्ही त्याला वापर करा, म्हणजे सेल करा. त्याचा स्टोअर करण्यापेक्षा त्याला बनवून मार्केटमध्ये तुम्ही सेल करा, त्याचा वापर होऊ द्या आणि जसं रिक्वायरमेंट आहे तसं त्याला बनवत चला, विकत चला, सायकलिंग म्हणजे रिसायकल करत चला. स्टोअर करून काही फायदा नाही ना. आपल्याला शेवटी तसं करता येईल. क्वेश्चन आन्सर सेशन एकदा मी तुम्हाला सांगून देतो. सर, ही जी आपण वाईन म्हटलेलं आहे, वाईन प्रॉडक्ट तयार करता येते, परंतु वाईन प्रॉडक्ट हे तयार केलं तर त्याला म्हणजे लिगली असं म्हणजे करता येत नाही. हां सांगतो. ज्या प्रिपरेशन्समध्ये लेस दॅन 10% अल्कोहोल असेल, दे आर कॅटेगराईज अंडर फूड. ते फूडमध्ये येईल, ते लिकरमध्ये येत नाही. म्हणजे आपलं म्हणणं आहे की म्हणजे हे आपल्याला करता येऊ शकेल. हां करता येईल ना. तुम्हाला FSSAI जे आहे, फूड सेफ्टी स्टँडर्ड्स जे आहे, रिक्वायरमेंट आहे, ते तुम्हाला फुलफिल करावं लागेल. त्याच्यात वाईन्स म्हणजे वाईन आपण त्याला वाईन नाही म्हणू, आपण त्याला प्रिपरेशन कंटेनिंग लेस दॅन 10% अल्कोहोल. 10%च्या वर जर तुम्ही एक्स्ट्रा जर वाढवत गेले अल्कोहोल, ते मग लिगरमध्ये जातं. मग त्यानंतर तुम्हाला लिगल एक्साईज ड्युटी आणि हे सगळ्या भानगडी येतील. तुम्हाला ते त्यात जावं लागेल लिगल फॉर्मॅलिटीजमध्ये. जे 10%च्या खाली जे असतात कंटेंट्स, ते फूडमध्ये आजकाल त्यांनी बिअर वगैरे आज काही मिळतात ना, बिअर शॉप्स ओपनली तुम्हाला मिळतात, बिकॉज इट कंटेन्स लेस दॅन 8% अल्कोहोल. नाही सर, मी आता गोंदियावरून आलो आहे. आमच्या इथं मोहाचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात होते, परंतु ते जे मोह आहे त्याला लिगली तो विकणारा तो विकू शकत नाही आणि घेणाराही घेऊ शकत नाही. मोह तुम्ही विकू शकता ना. आता काय हे मोहाचं त्यांनी कसं आहे, हे मिसयूज करतात इंटेरियर्समध्ये, त्याचं सेल्फ अल्कोहोल प्रोडक्शन करतात, देशी मोह वगैरे. त्यामुळं त्याच्यावर थोडंसं एक वॉच आहे. कारण मोह हे फ्लावर आहे, त्याच्यामध्ये अल्कोहोल नाही आहे. मोहामध्ये अल्कोहोल किंवा कुठलीही असं घातक किंवा कुठलंही नशा येणारं किंवा हे असं नार्कोटिक कुठलंही त्याच्यात असं कंटेंट नाही आहे. तिथं मोहामध्ये फक्त शुगर आहे. जसं आपल्या ऊसामध्ये शुगर आहे तसं मोहामध्ये शुगर आहे. सर, माझी विनंती आहे की आपण सादरीकरण पूर्ण होऊ देऊ आणि त्यानंतर प्रश्न आपल्याला क्रॉस पण बोलता येईल. हे खूप टेक्निकल आहे, म्हणजे हे मजेदार क्वेश्चन आहे.
Yes. म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्यात टेक्निकल गोष्टी आहेत. तर आपण पुढे जाऊया. तर हे ट्रेडिशनली असं यूज करतात आणि आजच्या डेटमध्ये हे जे मार्केटमध्ये सुरू आहे हे सगळं असं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही हे करायचं असेल तर याच्यासाठी आपलं म्हणजे हा आधी बघून घ्या, एक थोडंसं हा इमेजेस आहेत काही जे मार्केटमध्ये अवेलेबल प्रोडक्ट्स आहेत जे छत्तीसगड गव्हर्नमेंटचे प्रोडक्ट आहेत. हे पहिलं आणि हे शेवटचं हे जे बॉटलमध्ये दिसत आहे हे छत्तीसगड हर्बल्स त्यांचं हे महुआपासून एक आचार आहे. हा एक RTS मी सांगितलं ब्रेवेजेस कोल्ड्रिंकसारखं जेवणाआधी वगैरे 1 कप 2 कप हे घेतात. RTS महुआचं पाचक आहे म्हणजे न्यूट्रिएंट आहे. त्यानंतर हे बिस्कुट्स पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये महुआचे. देन केक लड्डू तुम्हाला सांगितलं मी लड्डू पण आहेत. तर हे लोक करत आहेत, हे आपल्याला करता येईल महुआपासून सगळं. आणि हे जर आपण सगळं करतो म्हटलं तर थोडं तुम्हाला टेक्निकल त्याचा गायडन्स लागेल. तर म्हणजे तुम्हाला लोकली मिळेलच गायडन्स, पण जर एक्झॅक्ट आणि ॲक्युरेट गायडन्स जर पाहिजे असेल तर हे आपलं मिनिस्ट्री ऑफ जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहे याच्या अंतर्गत हे इन्स्टिट्यूट आहे निफ्टेम, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रिन्योरशिप अँड मॅनेजमेंट. हे इथं आहे आपलं हरियाणा. तर या ठिकाणी हे सगळं याचं प्रोसेसिंग तुमच्या लिगल फॉर्मॅलिटीज टेक्निक्स प्रत्येक याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे कोर्सेस छोटे कोर्सेस आहेत ट्रेनिंग्स आणि शेतकऱ्यांना फ्री ट्रेनिंग असतात या ठिकाणी. तुम्ही जाऊन केव्हाही ट्रेनिंग घेऊन कुठल्याही प्रॉडक्टचं ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता. जसं महुआचे बिस्कुट्स तुम्हाला बनवायचे आहे ते तुम्हाला गाईड करतील, बिलकुल तुम्हाला ते सांगतील की काय तुम्हाला लिगली कोणते डॉक्युमेंटेशन करायचे आहेत, कसं सेटअप करायचं आहे, काय इक्विपमेंट्स तुम्हाला लागतील, फॉर्म्युलेशन्समध्ये पण तुम्हाला मदत करतील. तर ह्या इन्स्टिट्यूटमध्ये हे ट्रेनिंग प्रोग्राम सगळे सुरू असतात. तर हे महुआ म्हणजे जे हे आहे ते एक फूड म्हणून बहुत बढिया याचा वापर होतो विदर्भात. नंतर दुसरा जर आपण पार्ट पाहिला याचा सीड्स म्हणजे आपलं टोळं आपण ज्याला म्हणतो. टोळं स्पेशली याचा उपयोग होतो त्याच्यात जर तुम्ही आतमधलं केमिकल कंटेंट पाहाल तर इट कंटेंट्स लॉट ऑफ ऑइल. त्याच्यामध्ये जवळपास 50 ते 55% ऑइल असतो, व्हेजिटेबल ऑइल. देन प्रोटीन्स, फायबर्स, कार्बोहायड्रेट्स पण आहे याच्यात 22%, टॅनिन्स पण आहेत. हे मेजर मी सांगतो, अजून दुसरे पण आहेत पण हे मेजर कॉन्स्टिट्युएंट्स हे आहेत. आणि मेडिसिनली ह्या जो टोळाचं जे ऑइल आहे इट इज मॉइश्चरायझिंग, लॅक्झेटिव्ह आणि आर्थरायटिस वात जे आहे त्यासाठी एकदम भरपूर उपयोगी आहे. वातासाठी टोळीचं तेल बिलकुल म्हणजे आधीचे लोक खूप वापरायचे याला. त्यानंतर स्किन डिसीजेस, स्किनला जे काही टॉपिकल स्किनच्या डिसीज आहेत त्यासाठी हे मोहाचं तेल खूप हे आहे. याचे जे आधीचे लोक जे वापर करायचे ॲज ए व्हेजिटेबल ऑइल, आधीचे लोक टोळीचे तेल खायचे म्हणजे आधी त्याच्या भाज्या करायचे टोळीच्या तेलाच्या. आणि न्यूट्रिएंट आहे. देन मेडिसिनसाठी पण यूज करायचे. जॉईंट पेन जर असेल तर याचा वापर करायचे. देन स्किन डिसीजसाठी याचा वापर होत होता. तर आता आपण काय करतो, टोळ विकून देतो. शेतकरी जनरली कलेक्शन करतो आणि टोळ विकून देतो. तुम्ही त्याचं ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन म्हणजे त्या टोळाला जर व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हे मी स्वतः केलेलं आहे. आता हा जो पार्ट आहे मोहाच्या फुलावर तर मी काम केलेलं नाही, पण याच्यावर मी आता हे काम केलेलं आहे स्वतः. तर व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल, सीड्स जर आपल्याकडे स्टोअर करता आला ठेवता आल्या आणि भरपूर प्रमाणात जर कलेक्शन आपण करतो म्हटलं याचं तर त्यापासून तुम्ही महुआ ऑइल काढू शकता. आता मी ऑइल जे काढण्याची टेक्निक आहे हे आपण साध्या एक्सपेलरनी काढतो. मेकॅनिकल एक्सपेलर वापरतो आपण, त्याच्यात क्रश करून ऑइल हे करतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 35% ऑइलची रिकव्हरी होते. म्हणजे जर 1 किलो टोळी असतील तर त्याच्या जवळपास 350 ग्रॅम तुम्हाला ऑइल मिळेल बाय मेकॅनिकल प्रेस मेथड. मी त्याला दुसऱ्या टेक्निकने पुन्हा काढून पाहिलं, सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शननी. मी हेक्झेन सॉल्वंट वापरलं, त्याच्यामध्ये आपण त्याचं जे रिकव्हरी आहे 40% वाढवू शकतो. पण नंतर मी कॅल्क्युलेट केलं की हेक्झेनची कॉस्ट आणि हे कॉस्ट आणि ती प्रोसेसिंग ते जर पाहिलं तर ते 35 आणि हे 40 आपल्याला इकॉनॉमिकली सारखंच पडतं आहे. तेल जास्त मिळतो पण म्हणजे मॉनिटरी जर पाहिलं आपण इकॉनॉमिकली तर शेतकऱ्याला ते
जवळपास जमा खर्च तो बरोबर 0 होऊन जातो. तर ते कुठल्याही पद्धतीनं काढा, पण तुमचं 5% तेल मग त्या टोळीच्या जो केक राहतो, सीड केक ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये मग तो 5% ऑइल आपलं वेस्ट जाते त्याच्यात बाय मेकॅनिकल याच्यात. पण त्याचाही उपाय आहे. म्हणजे मी जे लास्ट तुम्ही पाहत असाल कॅटल फीड, ते जे सीड केक आहे ॲज अ कॅटल फीड जर वापरलं आपण तर ते त्याला न्यूट्रिएंट म्हणून ॲनिमलला मिळू शकतं. तर पहिला पार्ट आहे, तुम्ही त्याचं ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन करा, ऑइल विका. ऑइल तुम्ही डायरेक्ट सेल करू शकता किंवा फर्दर मग त्याच्यात ऑइलवरही तुम्ही पुन्हा व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. आता ऑइलचं मी जे स्वतः व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे, जे प्रॉडक्ट डेव्हलप केले आहे, मी 2 प्रॉडक्ट डेव्हलप केले. मी आता फार्मसी म्हणजे मेडिकल फील्डचा माणूस आहे, त्याच्यामुळे मी याचे 2 प्रॉडक्ट डेव्हलप केले. एक तर आर्थरायटिससाठी जे ऑलरेडी रिपोर्टेड आहे त्याचं मी एक ऑइंटमेंट बनवलं. आता मी सॅम्पल तुम्हाला आणले आहे माझ्यासोबत, मी तुम्हाला देणार आहोत सॅम्पल्स. तर ऑइंटमेंटसाठी मी ते आर्थरायटिसचं ऑइंटमेंट बनवलं वातासाठी. एकदम इफेक्टिव्ह आहे. त्याच्या ट्रायल्स घेतले मी, ॲनिमल ट्रायल्स झाले, सगळे झाले. आणि सिम्समध्ये त्याच्या आता मी सॅम्पलही दिलेलं आहे पुन्हा, त्याचंही ते चालू आहे ते टेस्टिंग. तर ॲक्च्युली खूप जबरदस्त आहे आर्थरायटिस जॉईंट पेनसाठी. आणि दुसरं एक कॉस्मेटिक म्हणून मॉइश्चरायझिंग क्रीम जे आपण लावतो हातापायाला, हे जनरली लेडीज लोक वापरतात मॉइश्चरायझर्स, तर ते एक डेव्हलप केलेलं आहे मी. तर हे 2 प्रॉडक्ट मी डेव्हलप केले. तर एकदम छान याचे रिझल्ट्स आहेत. आणि मग म्हणजे ऑइल जे आहे याच्यापासून हे 2 प्रॉडक्ट्स आणि जे उरलेलं सीड केक आहे त्याच्यापासून कॅटल फीड. तर हे मापसूचे आपले डॉक्टर ढोक म्हणून आहेत, त्यांच्यासोबत हे कॅटल फीडवर आमचं काम सुरू आहे. त्यांचे ते कॅटल फीडचं डेव्हलपमेंट सुरू आहे. तर आता बेसिकली आम्हाला असं आढळलं की जवळपास जर आपल्या साध्या कॅटल फीडमध्ये आपलं जे हे सीड केक आहे 20% आपण त्याच्यात टाकू शकतो. 20% ब्लेंड करून हे जर दिलं आपण, तर कारण याच्यामध्ये कसं आहे सीड केकमध्ये शुगर, नायट्रोजन आणि प्रोटीन्स, म्हणजे ऑइल निघाल्यानंतर त्याच्यात जे उरते ते शुगर्स राहतात, नायट्रोजन कंटेंट खूप राहते आणि हे प्रोटीन्स पण राहतात, जे आपल्या ॲनिमल्ससाठी खूप फायदेकारक आहे. दुसरे, आता नायट्रोजन कंटेंट असल्यामुळे काही लोक किंवा काही ठिकाणी त्याचा आपण ॲज अ फर्टिलायझर पण वापर करू शकतो. तुम्ही डायरेक्ट सीड केक तुम्ही ॲज अ फर्टिलायझर वापरू शकता. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. तर यासाठी हे जे काम होतं माझं, याच्यासाठी मला राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन RGSTC गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी 34 लाख रुपये मला दिले होते. आणि हे जे 2 प्रॉडक्ट्स आहेत माझे, याचं डेमॉन्स्ट्रेशन एखादा शेतकरी किंवा एखादा जर कोणी ॲस्पायरंट असेल, त्याला जर हे करायचं असेल काम, तर ते कसं आपल्याला प्रॉडक्ट बनवता येईल त्याची टेक्नॉलॉजी मी त्यांना देणार आहोत. म्हणजे फॉर्म्युलेशन, प्रोसेसिंग, मी इक्विपमेंट, आता डेमॉन्स्ट्रेशन सेटअप सुरू आहे माझ्या तिथे. अवनारा कॉलेज ऑफ हे जे ॲड्रेस दिला आहे खाली, अवनारा कॉलेज ऑफ फार्मसी वरठी, या ठिकाणी सेटअप सुरू आहे प्रोसेसिंगचं. म्हणजे एखादा शेतकरी आला आणि त्यानं जर पाहिलं आणि त्याला जर मी 4 दिवस ट्रेनिंग दिली आपण, तर तो आपलं स्वतःचं युनिट, स्मॉल स्केल युनिट चालू करू शकतो. आणि हे 2 प्रॉडक्ट ॲटलिस्ट मी त्याला बनवायची गॅरंटी देऊ शकतो. म्हणजे तो बनवेलच बिलकुल. कारण मी जे टेक्निक डेव्हलप केलं एकदम सिम्पल, कमीत कमी इक्विपमेंट्सचा वापर करून आणि मिनिमम लेबर, मिनिमम ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक शेतकऱ्याची स्थिती, किंवा आता मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मला माहीत आहे की खेडेगावात किंवा आपल्या ग्रामीण भागात काय प्रॉब्लेम्स असतात, ते सगळे प्रॉब्लेम्स लक्षात ठेवून मी त्या मेथड्स आणि टेक्निक्स डेव्हलप केल्या, जेणेकरून शेतकरी आरामात ते प्रॉडक्ट बनवू शकेल. तर नमस्कार. तर यासाठी आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फंडिंग केली होती आणि डेमॉन्स्ट्रेशन सेंटरचं आपलं काम सुरू आहे इन्स्टिट्यूटमध्ये. तर जे कोणी शेतकरी ज्यांना काही असे आवड असेल, ते तिकडे फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग फ्री आहे, बिलकुल काही चार्जेस नाही, काही नाही. तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि हे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि याचं पूर्ण गायडन्स, या प्रॉडक्ट्सचं डेव्हलप करण्याचं आणि छोटं स्मॉल स्केल उभारण्याचं, याचं गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. मी स्वतः त्या ठिकाणी राहील. तर यामध्ये तुम्हाला काय मिळेल, एक तर प्रोडक्शन ऑफ अँटी आर्थरायटिक
म्हणजे वातासाठी जे ऑइंटमेंट आहे. तर त्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे जे प्रॉडक्ट्स आहेत हे मोवा ऑइलचे आपले प्रॉडक्ट्स आहेत. तर हे ऑइंटमेंट तुम्हाला बनवण्याचं विथ सिम्पल अँड मिनिमम इक्विपमेंट्स तुम्हाला कसं बनवता येईल, कसं स्वतःचा रोजगार सेटअप करता येईल याचं पूर्ण गायडन्स त्या ठिकाणी मिळेल. देन प्रोडक्शन ऑफ मॉइश्चरायझिंग क्रीम हा एक कॉस्मेटिक प्रॉडक्ट आहे. हे जनरली आपण लेडीज लोक यांचा वापर जास्त करतात ड्राय स्किनसाठी मॉइश्चरायझर. याचं तुम्हाला प्रोडक्शन कसं करता येईल. देन प्रोडक्शन ऑफ कॅटल फीड, जे ऑइल काढल्यानंतर जे केक आपलं उरतो त्यानंतर कॅटल फीड त्याचं कसं आपल्याला प्रोड्यूस करता येईल याचीसुद्धा टेक्निक तुम्हाला सांगण्यात येईल. आणि दुसरं लिगल फॉर्मॅलिटीज, हे सगळं करताना तुम्हाला काय लिगल अडचणी येतील त्यासाठी पण तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. आणि लायसन्सिंग कसं करता येईल त्याबद्दलही तुम्हाला ते याचं हे करता येईल. तर हे डेमॉन्स्ट्रेशन सेंटर जे राहील ते हे इथं राहील अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी वरठी भंडारा. तर तुम्ही ज्याला कोणाला अशी काही इच्छा असेल ते त्यांचं स्वागत आहे. बिलकुल ते आपलं काम पुढे चालू शकतात. तर आपण आधी पाहिलं मोहाचं मोह, आता हे टोळ झालं याचं ऑइल. तिसरं लिव्स आणि बार्क, म्हणजे त्याचे जे पाने आणि जे साल असते झाडाची त्यापासूनही त्याच्यामध्ये भरपूर औषधीय गुण आहेत. आता याच्यावर ॲक्च्युली मी काम केलेलं नाही, पण लिटरेचर जे आहे आपलं त्यामध्ये असं आहे की आधीचे जे ट्रेडिशनल यूज आहे ह्या मोहाच्या पानांचा, तो हे पानं घीमध्ये किंवा तुपामध्ये मिक्स करून त्याचं वुंड हिलिंगसाठी, जखम भरण्यासाठी एक त्याचा वापर व्हायचा. देन एक्झिमामध्ये वेल रिपोर्टेड आहे याचं लिटरेचरमध्ये. जर तुम्ही पाहाल तर पानांचं आणि जर सिसम ऑइलमध्ये म्हणजे तिळाचं तेल, सिसम ऑइल मीन्स तिळाचं तेल, त्याच्यामध्ये जर मिक्स करून तुम्ही जर ते ॲप्लिकेशन दिलं तर एक्झिमासारखे पण हे जे रोग आहेत हे बरे होतात. इट इज ऑल्सो यूज्ड इन ॲस्थमामध्ये पण त्याचा हे आहे. इपिलेप्सीमध्ये जे आपलं जे झटके येतात त्याची फ्रिक्वेन्सी कमी करते हे मोहाच्या पानाचं जर आपण एक्स्ट्रॅक्ट त्याला जर दिलं तर. देन बार्कमध्ये ब्रॉन्कायटिस, डायबिटीस, ब्लिडिंग, पुन्हा अँटीबॅक्टेरियल म्हणजे अँटीसेप्टिक टाईपच्या पण ह्या बार्कचं असं रिपोर्टेड आहे. तर आपल्याला जर इच्छा असेल तर आपण याच्यासुद्धा बरेच फॉर्म्युलेशन डेव्हलप करून हे आपण मार्केटला आणू शकतो. तर आता याच्यावर आता काम आता पुढं सुरू करीन. हे पहिल्या फेजचं माझं काम झालं ऑइलवरचं की याच्यात मी आता लागणार आहो कामाला. याचे पण प्रॉडक्ट्स 1-2 मी तयार करणार आहो. ते सॅम्पल मी दिलेलं आहे, तुम्हाला मिळालं असेल सॅम्पल सगळ्यांना, ते बघून घ्या. एकदम मस्त आहे, इफेक्टिव्ह आहे. हो आहे ना, आहे देतो. आता हे चौथा मी हा लास्ट ऑप्शन ठेवला आहे कारण हा खूप क्रिटिकल आहे, टेक्निकल आहे. याच्यात टेक्निकॅलिटीज खूप येतील. इथेनॉल प्रोडक्शन फ्रॉम मोवा फ्लावर्स. ॲक्च्युली हा माझ्या डोक्यात बरेच दिवसापासून आहे, पण याचे लिगल थोडेसे हे असे आहेत, भरपूर लिगल त्याच्यात अँगल येतात. याच्यामध्ये काय आहे, 2018मध्ये मोदी साहेबांनी नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल्सचं हे केलं होतं. अकॉर्डिंग टू सेंट्रल गव्हर्नमेंट आपलं जे पेट्रोलमध्ये जे इथेनॉल आहे ते आपल्याला 2030पर्यंत 20% ब्लेंड करायचं आहे. म्हणजे पोल्युशन जर आपल्याला कमी करायचं असेल, म्हणजे जर तुम्ही आज पाहाल तर आज आपल्या पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल आहे फक्त. ते आपल्याला हळूहळू वाढवून, म्हणजे मोदी साहेबाचे टार्गेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे टार्गेट असं आहे की ते 30% आपल्याला 20% करायचं आहे 2030पर्यंत. जेवढं जास्त होईल तेवढं पोल्युशन कमी होईल. तर ॲटलिस्ट टार्गेट ठेवलं आहे आपण की 20%. त्यासाठी इथेनॉलची रिक्वायरमेंट खूप आहे. म्हणून आपले गडकरी साहेबही म्हणतात की इथेनॉल द्या, इथेनॉल बनवा. तर हे हा एक अँगल झाला. आपल्या शासनाला इथेनॉलची खूप गरज आहे फॉर ब्लेंडिंग इन टू पेट्रोलमध्ये टाकण्यासाठी. आणि आता मी प्रॅक्टिकल छोटे मोठे करून पाहिले तर आपल्याला जवळपास 1 किलो जर आपण मोहफूल घेतले त्यापासून 800 ml इथेनॉल तयार करता येईल, म्हणजे मॅक्झिमम. म्हणजे मी शुगर केनचंही काढून पाहिलं, बरेच फ्रूट्स वगैरे हे यांचं सगळं प्रोसेसिंग लॅबमध्ये करून पाहिली, पण मोहफुलापासून मॅक्झिमम अल्कोहोल आपल्याला मिळते. म्हणजे कमी कॉस्टिंग कमी पडते, ते स्वस्त पडते इथेनॉल ते. तर एक किलो जे आपल्याला ड्राईड मोह आहे त्याच्यापासून आपल्याला जवळपास 800 ml अल्कोहोल इथेनॉल प्रोड्यूस करता येते. आणि जर आता याच्यात पुढे जायची गरज आहे. हे जर आपण व्यवस्थित जर शासनाने काहीतरी केलं, याच्यावर शेतकऱ्यांना जर परमिशन दिली की तुम्ही आपल्या ठिकाणी इथेनॉल बनवा
आमची एखादी शासनाचं कलेक्शन सेंटर त्या ठिकाणी राहील, जसं आता दूध डेऱ्या वगैरे असतात, दूध कलेक्शन सेंटर हे केलं तसं आमच्या कलेक्शन शासनाचं राहील, त्या ठिकाणी ते आपलं इथेनॉल जमा करा आणि त्याचा व्यवस्थित रेकॉर्ड ठेवा. असे काही जर त्यांनी असं एक नेटवर्क तयार केलं किंवा अशी स्कीम तयार केली तर त्यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल. पण याच्यामध्ये आता ते इथेनॉल असल्यामुळे टेक्निकल आणि थोडंसं लिगल ग्राउंड्स आहेत. हे असं मी शासनाला अपील करतो अशी की त्यांनी असं काहीतरी करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना हे काम करण्यास थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर एकंदरीत हे मोहाचं झाड म्हणजे असं याचा भरपूर असं उपयोग आहे. तर शेवटचं सांगायचं म्हणजे आता विदर्भ रिजनमध्ये आपलं भरपूर फॉरेस्ट आहे, त्याच्यामध्ये भरपूर महुआ प्लांट्सची अवेलेबिलिटी आहे आणि त्याच्यामुळे आता आपण जे आधी बोललो याच्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल आहे, मोह आणि मोह टोळी वगैरे ह्या भरपूर प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर याचा न्यूट्रिशनल आणि मेडिसिनल उपयोग पण भरपूर आहे. तर आपल्या भागातील शेतकऱ्यांनी आणि जे हे आहेत सरांना द्या ना सरांना, तर शेतकऱ्यांनी आणि हे जे आपले ट्रायबल आदिवासी लोक आहेत यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि छोटे मोठे आपले उद्योग त्यांनी उभारायला पाहिजे, जेणेकरून त्यांना 2 पैशाची कमाई होईल, अर्निंग होईल. आणि आता जे आपलं असली जे ॲक्च्युअल कमाई आहे तुमचा व्यापारी करतो, तुम्ही कलेक्शन करता त्यांना देतो, असली माल वो कमाता है. आप अने वो मुर्गा खाए अपना मेहनत करे, मुर्गा और अंडा फकीर वाली बात हो रही है आपके साथ. तो शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि आपले स्वतःचे रोजगार उभारायला पाहिजे. तर धन्यवाद. थँक्यू ऑल. हॅलो, हां नोट करून घ्या 855 1042. इथंच लिहितो मी स्क्रीनवरच 8551042136. नाही आला का इथं लिहिलं 8551042136. काही जर असेल क्वेरी तर तुम्ही विचारू शकता. माईक देऊन द्या ना तिकडे. हॅलो सर, तुम्ही ते RTM जे म्हणाले RTS RTS रेडी टू सर्व. हां, रेडी टू सर्व, तर ते आसव आरिष्ट त्या प्रकारात नाही तसं नाही. म्हणजे ते ते juice- मोहफुलाला शिजवतात, कुक करतात आणि त्याचं हे करून प्रेस करून त्याला त्याचं ते ड्रिंकसारखं राहते. अच्छा, त्यात अल्कोहोल नसतं, बिलकुल अल्कोहोल नाही. नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस आहे ते, जसं आपलं कोको कोला किंवा तुमचे हे जे बाकी ड्रिंक्स आहेत, मिरांडा सॉफ्ट ड्रिंक्स जे असतात हां, त्यासारखं आहे ते बेवरेजेस. ठीक. तर ते ॲज अ ॲपिटायझर हे मोहाचं जे बेवरेज आहे हे ॲपिटायझर म्हणून खूप जबरदस्त आहे. म्हणजे जेवणाआधी तुम्ही जर असं अर्धा ग्लास 1 ग्लास जर ते ड्रिंकसारखं घेतलं तर तुमचं पाचनक्रिया आणि तुमचं हे बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतं. भूक वगैरे व्यवस्थित लागतं. थँक्यू सर. नॉन अल्कोहोलिक आहे RTS म्हणजे. आणि जे अल्कोहोलिकमध्ये जर तुम्ही गेले तर ते वाईन्समध्ये येतात, मग वाईन्स आणि बियर्समध्ये ते